पॉडकास्ट क्रमांक 3. नमस्कार, मी पंडित दिनेश उपासनी गुरुजी. सर्व प्रकारचे धार्मिक विधी एवं ज्योतिष अनुष्ठान संपर्क 9869628652. श्रीमद्भगवद्गीता अर्जुन विषाद योग अध्याय 1, श्लोक क्रमांक 16 ते 23. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिराः नकुलः देवस्य सुघोषमणिपुष्पकौ. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिराः नकुलः देवस्य सुघोषमणिपुष्पकौ. काश्यस्य परमेश्वासा शिखण्डी च महारथाः दृष्टद्युम्न विराटस्य सात्यकिश्च पराजिताः. काश्यस्य परमेश्वासा शिखण्डी च महारथाः दृष्टद्युम्न विराटस्य सात्यकिश्च पराजिताः. द्रुपदो द्रौपदीयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रस्य महाबाहुः शङ्कान् दद्म पृथक् पृथक्. द्रुपदो द्रौपदीयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रस्य महाबाहुः शङ्कान् दद्म पृथक् पृथक्. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजवले. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदया निवेदार्यत नभस्य पृथिवींचैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदया निवेदार्यत नभस्य पृथिवींचैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुर्द्यम्य पाण्डवः. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजाः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. हनुमानाचं चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडायला सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाचो सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युता यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामान् व्यवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन उवाचो सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युता यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् स्मरणमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. योत्स्यमानावेक्षेयं एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्ष्यवः. योत्स्यमानानवेक्षेऽहं ययेतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्ष्यवः. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता आपण या श्लोकांचा मराठीत सारांश बघणार आहोत. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख फुंकला. त्याच्या भयंकर आवाजामुळे कौरवांच्या सैन्यातील दुमदुमणारा वाद्यांचा कल्लोळ पूर्णपणे लोपून गेला.